आम्ही दिली जाते साहेबांच्या शुभ हस्ते सोनवणे सर आखाड्यावरती आलेले, त्याचबरोबर सागर भैया सोनवणे आखाड्यात आलेले। कुस्तीला प्रारंभ होतोय। राजू काका खानकरी, रामांना पवार, मनोज दादांचे सर्व सहकारी। कुस्तीला प्रारंभ। दोन्ही पैलवानला समज दिली जाते। साहेब, आज महाराष्ट्रामध्ये जेवढी गौतमी पाटलीनीची क्रेज आहे तेवढी निखिल मानेची आहे। हा बस कुस्तीला सुरुवात झालेली। क्षेत्रही कुठलंही असू द्या, कलाकाराची कदर केली जाते। कलाकाराची कदर करणारा हा महाराष्ट्र आहे। कारण महाराष्ट्राची भूमी शूरवीरांची भूमी, साधू संतांची भूमी आणि पैलवानांची भूमी। डोक्याने चालतात ते मंत, अज्ञानी समाजाला ज्ञानी करतात ते संत। महाराष्ट्राची संतांची भूमी। आज सटाणा शहर कुस्तीमय झालेला आहे। नाशिक जिल्ह्यात या सटाण्यामध्ये खऱ्या अर्थानं विजय पवार साहेब, मनोज दादा सोनवणे यांच्या माध्यमातून एक व्यासपीठ निर्माण झालेला आहे। कुस्ती करा। निखिलचं सातारा जिल्ह्यात खटाव तालुक्यात धकटवाडी नावाचं गाव आहे। गावाजवळ गेलं तर गाव दिसत नाही, पण संपूर्ण महाराष्ट्रभर गाजवलं गावाचं नाव या छोट्या मुलानं। माजी आमदार संजय चव्हाण साहेब यांच्याकडून या कुस्तीत जो पैलवान विजय होईल त्या पैलवानासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे। पैलवानाला बक्षीस दिलं जातं। पैलवानाच्या खुराकात भर पडावी, त्याची जोड वाढावी म्हणून बक्षीस दिलं जातं। पुरुषार्थ आणि मर्दुमकी गाजवलं तो जो पैसा मिळतो त्याला बक्षीस म्हणतात। पैसे आणि बक्षीस यात फरक आहे। घरातही पाणी असतं, देवापुढेही पाणी असतं। देवापुढल्या पाण्याला तीर्थ म्हणलं जातं, घरातल्या पाण्याला पाणी म्हणलं जातं। घरातही अन्न असतं, देवापुढेही अन्न असतं। देवापुढल्या अन्नाला प्रसाद म्हणलं जातं, घरातल्या अन्नाला अन्न म्हणलं जातं। केशव शंकर मांडोडे यांच्याकडून चालू कुस्तीला 500 रुपये। राजन सिंग चौधरी यांच्याकडूनही चालू कुस्तीला 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे। हो, कुस्ती करा। डाव मारून कुस्ती करायची। निखिल साई डेमे हम भी कुछ कम नाही म्हणून लढतोय। या सटाण्याचा पोरगा आहे साई डेमे। पैलवान पृथ्वीराज पाटील मैदानात येऊन जावा आणि राजवर्धन पाटील तयारी करून या। नवनाथ सावंत आपल्याला बार बार पुकार केलेला आहे। मोठ्या कुस्त्या लागल्यानंतर संधी मिळणार नाही। शाबास शाबास। आणि साई डेमीने कब्जा घेतलेला आहे निखिल मानेचा। कसला निखिल माने बघतो म्हणून तयारी केलेली आहे साई डेमे। शिट्ट्या मारू नका, शिट्ट्या मारण्याचा फड नाही हा। शिट्ट्या मारण्याचा फड दुसरा असतोय। हे पहा, पृथ्वीराज पाटील बरोबर आलेला पैलवान जर 2 मिनिटात नाही आला तर ती कुस्ती बाद करण्यात येईल असा कमिटीने निर्णय घेतलेला आहे। कुस्ती करा आणि हाताची नौंदार नौंदार काढलेली। साई डेमी आक्रमक झालेला आहे। शाबास शाबास। कुस्ती करा, कुस्ती करा। काही घडू शकते। शाबास।
आणि हजारो प्रेक्षकांचं लक्ष कुस्तीकडे लागलेलं आहे. स्क्रीनवरती अतिशय सुंदर असं छायाचित्र दिसायला लागलेलं आहे. निखिल माने खालून निघण्याचा प्रयत्न करतोय. फार मोठी लोकप्रियता मिळवलेली निखिल मानेनी आणि त्या निखिल मानेला प्रसिद्धी दिली ते ज्ञानेश्वर आसोलेनी. ज्ञानेश्वर आसोले जरा हात वरती करा, त्यांच्यासाठी टाळ्या करा सर्वांनी. जे सगळे निखिल मानेचे युट्यूबला व्हिडिओ आहेत ते हे व्हिडिओ ज्ञानेश्वर आसोले सरांनी टाकलेले. 20-20, 25-25 लाख लोकांनी एक एक व्हिडिओ पाहिलेला आहे आणि 2.5 लाख लोकांनी एक व्हिडिओ निखिल मानेच्या कुस्तीचा पाहिला. आणि कुस्त्या जोडणाराचं कौतुक आहे. कोणाची कुस्ती कोणावर जोडायची याचं जाण आणि भान असावं लागतं. कुस्ती जोडणारे तज्ञ नसले तर किस्सा मारल्यासारखं होतंय. कुस्ती उठवून लावली जाईल. दोन्ही पैलवान नोंद घ्या. खालच्याला निघून जाता येत नाही, वरच्याला पाडता येत नाही. ही स्थिती असेल तर कुस्ती उठवून लावण्याचा अधिकार पंचाकडे असतोय. शाबास शाबास. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील, आपण मैदानावरती येऊन जावा. बार बार पुकार केलेला आहे आपल्याला, मैदानात येऊन जावा. निखिल खालून निघण्याचा टोकाट प्रयत्न करतोय. साई डेमे उंचीला वजनाला थोडा जवस आहे. 1 मिनिट थांब रे बाळा, थांब थांब साई, थांब थांब. ए साई थांब की बाळा, थांब की. कुस्ती करा पैलवान. हाताची नौंदर काढण्याचा प्रयत्न साई डेमेचा चालू आहे. हाताची नौंदर काढलेली आहे. ए थांब 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 थांब. ए काय झाले निखिल, हात फक्त वरती नेऊ नको. कुस्ती 5 मिनिटाच्या आयुष्याचं जायबंदी व्हावं लागतं. दोन्ही कवळी पोरं आहेत. हारजीत होणार, विजय पराभव होणार. एकेरी कळ चढवण्याचा प्रयत्न चालू आहे पण जीवाच्या आकांक्षानं सगळे हल्ले थोपवतोय निखिल. शाबास. ए पंचाचं ऐकायचं, पंचाचं ऐक. ए थांब 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 थांब. त्याला जर हात फिरव जरा. हा फिरव बाबा हात. हे पहा प्रेक्षक मंडळी, टाळ्या करा दोघांसाठी. जर कुस्ती होत नसेल तर कुस्ती उठवून लावण्याचा अधिकार पंचाकडे असतोय. रेड रटाळ कुस्ती राहिलेली नाही. वेळेने नेमाने बांधलेली कुस्ती आहे. नेमबाह्य कुस्ती आहे. कुस्तीत आपला परका काय नसतोय. चला कुस्ती करा निखिल. ए बोट मोडू नका, कुस्ती करा. बोट कोण मोडतं? बोट कोणी मोडायची असते ती? आपण पैलवान आहे, आपण बोट मोडायची नाही ती. हा पंचाने फिरत राहावा. पैलवान पृथ्वीराज पाटील मैदानात येऊन जावा. रामांना पवार यांचा पट्टा आहे. साई डेमे तर निखिल माने हा भोसले एम शाळेचा पैलवान आहे. शहाजी नाना पवार यांचा पट्टा आहे. भारत देशाला आव्हान देणारी भोसले एम शाळा सांगलीची. अनेक रती महारथी पैलवान झाले भोसले एम शाळा सांगलीमध्ये. आणि साई डेमे अतिशय चांगली कुस्ती केलेले नौका पैलवान आहे. एक अनुभव सिद्ध पैलवान आहे. साई डेमे हा काही कमीचा नाही.
5 मिनिटाचं टायमिंग. हो, कुस्ती अतिशय तोला मोलाचे. 5 मिनिटं दिलेली आहेत. अतिशय चांगली तयारी केलेली साईड एमीने. याच भागात पैलवान घडावते म्हणून या मैदानाचं संयोजन आणि नियोजन. या भागाला कुस्तीसाठी व्यासपीठ निर्माण व्हावं म्हणून हे संयोजन आणि नियोजन. मनोज उर्फ छोटू दादा सोनवणे आणि त्यांचा सर्व मित्र परिवार. साई चला कुस्ती करा, चला कुस्ती करा. ती तर खरी खासियत असते पैलवानकीतली. हां, कुठल्या टायमिंगला कुठल्या क्षणाला काय करायचं. ए हॅलो, हे पहा, दोघांसाठी टाळ्या करा. दोघांसाठी. लहान मुलं आहे ते. छोटू दादांनी अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे. दोघांचे हात वरती करा. आणि दादा, हे दोन्ही पैलवानला बक्षीस वाटून द्या. हा, यो काही हे बक्षीस हे माझ्याकडे वैयक्तिक आलेलं आहे. नाही नाही, वैयक्तिक आलेलं आहे बाहेरून.